नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सध्याची भारताची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता 3 वर्ष जवळपास कुठल्या निवडणुका नाही. भारताचे राज्य विचार केल्याच्या नंतर 4 राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असम एक आहे, पश्चिम बंगाल तर सगळ्यात मोठं राज्य आहे, त्याच्यानंतरचं खालोखाल तमिळनाडू आहे, 4 नंबरला केरळ आहे आणि 5 नंबरला पुडुचेरीसारखा छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. या 5 राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जर विरोधी पक्षांचं विशेषतः वर्तन बघितलं तर कशात काय आणि फाटक्यात पाय अशी जी आपल्याकडची मराठीतली म्हण आहे, तंतोतंत तशी ती दिसतील. उद्या निकाल लागल्याच्या नंतर काही कमी जास्त झालं तर हेच परत ओरडत बसतं. म्हणून मी तुम्हाला आधीपासून, जसं आम्ही बिहारच्या निवडणुकीच्या आधीपासून एक मुद्दा आम्ही असा मांडत होतो, विशेषतः SIRच्या बाबतीमध्ये जो आरडाओरडा सगळ्या विरोधी पक्षांनी केला. वस्तुतः प्रत्यक्ष निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर 45 दिवस उलटले, एकही लेखी स्वरूपातली कंप्लेंट ह्यांना जाऊन त्या निवडणूक आयोगाकडे करता आली नाही. एकही आक्षेप घेतला गेला नाही, फक्त आधी आरडाओरडा करायचा. आताही ममता बॅनर्जी यांनी SIRच्या मुद्द्यावरून नुसता धिंगाणा घालून घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणे, स्वतः उभं राहणे, 7 अधिकारी आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये निलंबित झालेत आणि त्याच्या पुढे जाऊन टोकाची भूमिका जी ममता दीदींनी घेतली की मी त्यांना निलंबित करणार नाही, उलट त्यांचं प्रमोशन करेल. असममधलं आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ सुद्धा केला की त्यांचे जे भूपेन बोरा म्हणून जे त्यांचे माजी अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष सोडला आणि शेवटचा हिंदू नेता असममधला काँग्रेसचा, असे जे वक्तव्य हेमंत बिस्व शर्मा यांनी केलेलं. 3रं राज्य आता तमिळनाडूमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या तमिळनाडूमध्ये त्या दीप लावण्यावरून जो गोंधळ उडालेला होता, जाणीवपूर्वक म्हणजे न्यायालयाचे आदेश डावलून सुद्धा मुस्लिम लांगुल चालन करण्याच्यासाठी ज्या पद्धतीने DMK सरकारने पावलं उचलली, ज्या पद्धतीने राज्यपालाच्या विरोधात जाणे, प्रत्यक्ष न्यायालयाचा अवमान करणे, हे सगळे करून झालेले. 4थं राज्य केरळ. त्या केरळ राज्यामध्ये राजीव गांधीच्या काळातली जी धोरणं होती ती कशी P. विजयनसारखं कम्युनिस्ट मुख्यमंत्री ते राबवत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची सत्ता येण्याची कशी शक्यता जास्त, हे काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य. आता ह्या 4ही राज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, असम आहे, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे, तमिळनाडू आहे आणि आता केरळ. आणि हे राहिलं म्हणून की काय, आता जे नवीन वाद समोर आलेला आहे तेलंगणामध्ये, ज्या पद्धतीने मुस्लिम लांगुल चालन करण्याच्यासाठी म्हणून रमजानच्या काळामध्ये, आजपासून रमजानचा महिना सुरू होतो आहे, त्या सगळ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना 1 तास आधी घरी जायची परवानगी दिली, असा तो जो GR निघालेला आहे. तुम्ही ह्या सगळ्यातली अडचण काय ती लक्षात घ्या. हे जे सगळं मुस्लिम लांगुल चालन केलं जातं म्हणजे हा एकच विषय आहे. तमिळनाडूमध्ये जो दीपमरो समोर आलेला होता, दिवा लावणे त्या प्रकरणामध्ये, तिथे तेच होतं परत मुस्लिमांचं लांगुल चालन. आता तेलंगणामध्ये तेच केलं जात आहे. असममध्ये बदरुद्दीन अजमलचा जो पक्ष आहे AIUDF, त्याच्याशी कशा पद्धतीने काँग्रेसची युती केल्याच्या नंतर काँग्रेसचं सगळं कसा पराभवाची मालिका सुरू झाली, हे काँग्रेसचेच नेते असलेले भूपेन बोरा सांगतात. म्हणजे ह्या 4ही राज्यामध्ये मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याच्या नावाखाली काँग्रेस स्वतःचा पराभव कसा करून घेते हे काँग्रेसवाले सांगायला लागलेत. काँग्रेसमधूनच हे सगळे मुद्दे समोर यायला लागलेत. किंवा कर्नाटकामध्ये मुस्लिम कॉन्ट्रॅक्टरसाठीच्या ठराविक कॉन्ट्रॅक्ट कसे राखीव ठेवावेत. पश्चिम बंगालमध्ये तर नुसतं मुस्लिमांच्या ह्याच्यावरती आरक्षण देता येत नाही म्हणून सगळ्या मुस्लिमांना OBC टाकून दिलं, मग त्यांना आरक्षण दिलं. कर्नाटकात ते अशाच पद्धतीनं झालेलं आहे. केरळमधल्या मुस्लिम लांगुल चालनाच्या बाबतीत तर काही वेगळं सांगायची गरज नाही. कम्युनिस्टांनी आरोप केलेला आहे काँग्रेसवरती. हा वायनाडमध्ये मुस्लिम लीग बरोबर युती केल्यामुळे आधी राहुल गांधी आणि मग प्रियंका वाड्रा कशा जिंकल्यात, हा आरोप कम्युनिस्ट करतायत. म्हणजे तुम्ही या सगळ्या ठिकाणी बघा, एकच तुम्हाला लक्षात येऊ शकेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेसशिवाय मुस्लिमांचं भलं होऊ शकत नाही, हे रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य आहे. मला भले कोणी रेवंतुद्दीन म्हणलं तरी चालेल, हे ते म्हणतायत असं. म्हणजे इतक्या टोकाला जाऊन तुम्ही मुस्लिम अपीजमेंट ज्याला म्हणतात करतात. आणि दुसरीकडून
मुस्लिमांची तक्रार ही आहे की मुस्लिमांना तिथे योग्य ते काय म्हणता येईल त्याला जागा दिल्या जात नाही. शकील अहमद सारखे नेते बिहारमधले काँग्रेसमधून बाहेर पडले, किंवा महम्मद मुकी म्हणून जे ओडिसातले नेते आहेत की मला हायकमांडनी कशी भेटायलाच वेळ दिलेली नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ओवेसी सारख्या पक्षाला जेव्हा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो, तो बसलेला फटका प्रत्यक्षात काँग्रेसला आहे. भारतीय जनता पक्षाला तर उलट सोपं झालं की तुम्हीच एकदा ती सगळी हिरवी बाजू कट्टरपंथी लावून धरली की उरलेलं सगळा जो भगवा समाज आहे 85% असलेला हिंदू तो आपोआप आपल्या पदराखाली येतो. हे ज्या ओवेसीला ज्या अर्थाने भाजपची बी टीम म्हणतात ते तसं खरंच आहे. जितकं कट्टरपंथीय त्याच्या पाठीमागे जातील, जितके मुस्लिम नगरसेवक ओवेसीच्या तिकिटावरती निवडून येतील, तितका एका अर्थाने उलटा फायदा प्रतिक्रिया म्हणून जास्तीत जास्त हिंदू हे भाजपकडे येतात. काँग्रेसनी संपूर्ण ह्या जिथं निवडणुका होत आहेत तिथे, आणि जिथे आता निवडणुका थोड्या दूर आहेत, तेलंगणा असो किंवा कर्नाटक असो, तिथे सुद्धा या सगळ्या ठिकाणी जे सगळं काय म्हणता येईल त्याला मुस्लिम लांगुल चालनाचे प्रयोग केलेले, त्याच्यातून दोन्ही होत नाहीये. म्हणजे एक तर मुस्लिम पण खुश नाहीयेत कारण की तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात प्रतिनिधित्व देत नाही आहात म्हणून, आणि हिंदू तर काय प्रश्नच नाही, तुम्ही हिंदूंच्या विरोधात गेलेले असल्यामुळे. आसाममध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ते भाजपमध्ये जाणार आहेत ही पण गोष्ट आपण बाजूला ठेवू, पण ते जे मुद्दा उपस्थित करत आहेत की ज्या पद्धतीचं राजकारण हे सगळं, रकीबुल हुसेन म्हणून जे तिथले नेते आहेत म्हणून त्यांनी वाक्य असं वापरलं होतं की गौरव गोगोई जर काँग्रेसचा फेस असेल तर रकीबुल हुसेन हा काँग्रेसचा बेस आहे. हे नुसतं फेस आणि बेस हे यमक जुळवलेलं नाहीये, हा जो मूळ त्याच्यातला मुद्दा आहे. आणि मी त्या अँटनी रिपोर्टचा वारंवार उल्लेख करतो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केला होता. 2014च्या निवडणुकीच्या नंतर, पराभवाच्या नंतर आपली प्रतिमा ही हिंदू विरोधी कशी झालेली हे अँटनी रिपोर्ट सांगतोय. या सगळ्यातून तुम्हाला सूत्रबद्ध पद्धतीनं असं लक्षात येईल, न खुदा मिला न विसाले सनम, न इधर के रहे न उधर के हम, अशी काँग्रेसची अवस्था होऊन बसलेली आहे. ज्या मुसलमानांसाठी तुम्ही एवढं सगळं करता तेही मुसलमान वेगवेगळ्या कारणाने तुमच्यासाठी नाराज आहेत, आणि तुम्ही ज्या हिंदूच्या विरोधामध्ये सगळं जाऊन केलेले ते तर विरोधात असल्यामुळे ते हिंदूही नाराज आहेत. या हिंदूंची मध्ये विभागणी करून जातीपातीमध्ये त्या हिंदूंना विभागून त्याचा फायदा घ्यायचा, दलित आपल्याबरोबर घ्यायचे, मुस्लिम आपल्याबरोबर घ्यायचे, काही सवर्णातले गट घ्यायचे, आणि असं करून सत्ता राबवायची हे काँग्रेसचं मॉडेल आता फेल होताना दिसतं आहे. उसंतवाणी. पवित्र महिना सुरू रमजान, तडफडे जान काँग्रेसची, मुस्लिमांना सुट्टी मिळे सरकारी रोजाची तयारी करण्याला, तेलंगणातील रेड्डी सरकार काढिते जिआर मतांसाठी, श्रावणात सांगा देणार का सुट्टी आहे फक्त गट्टी मुस्लिमांशी, कोणता न्याय सतीला दे बत्ती, शिंदळीला हत्ती लाभणार, सहिष्णू वागून हिंदूंना या शिव्या, मुस्लिमांना ओव्या लाचारीही, कांत काँग्रेसीची नीती ही ओळखा, द्वेषाचा विळखा हिंदूंसाठी, द्वेषाचा विळखा हिंदूंसाठी. फक्त मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी रोजामध्ये त्यांना घंटाभर आधी सरकारी कार्यालयातून जायची परवानगी द्यायची. पण समजा उलट उद्या श्रावणामध्ये असं कोणी मागणी केली तर तेव्हा तुम्ही काय करणार आहात? आज जेव्हा हे तुलना करतात की हिंदूंच्या सणांना सुट्ट्या असतात का, त्या सुट्ट्या सगळ्यांसाठी असतात. कुठलीही आपल्याकडची सार्वजनिक सुट्टी ही सण कुठलाही असो, तो बौद्धांचा असो, हिंदूंचा असो, किंवा अगदी मुस्लिमांच्या रमजानला सुद्धा सुट्टी असते, ती सगळ्यांसाठी असते. पण हे जे प्रकरण तेलंगणामध्ये काँग्रेसनी चालवलेलं आहे, रमजानच्या काळात फक्त मुस्लिम कर्मचाऱ्यांना लवकर जाण्यासाठी म्हणून परवानगी दिली, आणि त्याचं तर्क तर काय लावलेलं आहे की रोजा असल्यामुळे, तसंही ते लंच आवरची तर सुट्टी घेतच नाहीत ना. म्हणजे इतकं टोकाला हे तर्क गेलेले आहेत ह्या सगळ्या डाव्यांचे, लिब्रांडूंचे, पत्रकारांचे, विचारवंतांचे. त्यांना हे पण कळत नाही की ह्या सगळ्यामुळे आपण अजून गर्तेत चाललेलो आहोत, आणि अजून आपण पराभवाच्या काठावरती जाऊन उभे राहिलेलो आहोत. काँग्रेसनी ज्या पद्धतीनं हे मुस्लिमांचं लांगुल चालन सुरू केलेलं आहे, त्याचा सगळ्यात मोठा तोटा काँग्रेसलाच होईल. हे सगळं वेगळं सांगायची काही गरज नाही. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज